शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 3 वेळा कोरा सातबारा, म्हणजे एकदाच करायचं होतं सातबारा कोरा, पण कोरा 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 असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी दिलं. कारण निवडून येणार नाही याची खात्री असल्यामुळे कदाचित सगळंच तिजोरी मोकळी करायचा निर्णय झाला होता. त्यात कोरा 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 हे आश्वासन देण्यात आलं. काय हरकत नाही. अध्यक्ष महोदय, डॉक्टर मनमोहन सिंग या देशाचे पंतप्रधान होते. त्यांनी 71,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलेलं. 71,000 कोटी रुपये. आमचं सरकार आलं त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या सरकारने देखील हजारो कोटी रुपये कर्जमाफी पहिल्या आठवड्यात आम्ही निर्णय घेतला 6 जण मंत्री असताना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्याचं काम केलं. आपल्या सरकारला ही संधी आहे. आपला सगळा दृष्टिकोन मतांच्यावर आणि निवडणुकांवर असेल तर तुम्ही साहजिकच हे काम करणार आहे. पण 29च्या आधी 6 महिने करा. ही महाराष्ट्राने आंदोलनं केली तरी तुमचा प्लॅन ठरलेला आहे. 2029च्या जुलै महिन्यात लोकसभेत काय होतं बघायचं आणि विधानसभेच्या आधी हा निर्णय करायचा. ही नेहमीची परंपरा आपण यावेळी पाळायला त्याच्यात काही शंका नाही. पण आज शेतकऱ्याला गरज आहे त्यावेळी कराच. पण आज शेतकऱ्याला गरज आहे त्यावेळी तिजोरी मोकळी करण्यापेक्षा आज शेतकरी प्रचंड आत्महत्येचा प्रमाण वाढायला लागलेलं आहे आणि आत्महत्येचं प्रमाण कमी करायचं असेल तर तातडीनं मदत ही जास्त मदतीची आहे.